आज आपण बनवणार आहोत आर्या शौर्यासाठी नागलीची पेस्ट। चला तर मग आपण रेसिपी बघूया। 3 वाटी तांदूळ, 2 वाटी नागली, 1 वाटी मुगाची डाळ, 1 वाटी गहू, बदाम, काजू। गहू ॲडिशनल घेतलेले कारण की आर्या शौर्य आता 1.5 वर्षाचे होत आले। आता आपण हे सगळे थोडे थोडे भाजून घेणार आहोत। पहिल्यांदा आपण तांदूळ भाजून घेऊ। कितपर्यंत भाजायचे आई ते? ते काय नाही, थोडंसं लालसर व्हायला लागले की काढून घ्यायचे। तांदूळ भाजून झालेले आहेत। अशा प्रकारे आपण सर्व थोडं थोडं भाजून घेणार आहोत। उन्हाळ्यामध्ये बाळासाठी नागली खूप पौष्टिक असते आणि थंड असते। नागली भाजून झाली आता। गहू भाजून घेऊ थोडेसे। गहू पण भाजून झाले इथं। हे काजू बदाम आता मिक्स करायचे आणि हे सर्व आपण मिक्सरमध्ये बारीक दळून घ्यायचे। आता हे आपण थोडं थोडं करून मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत। अशी मस्त बारीक पेस्ट करून घ्यायची। आणि आता आपण आर्या शौर्यासाठी कशी नागलीची पेस्ट तयार करतो ते मी तुम्हाला दाखवते। आता आपण नागलीची पेस्ट तयार करणार आहोत। त्याच्यासाठी 1 ग्लास पाणी आणि 5 हे मोठे चमचे नागलीची पेस्ट घेणार आहोत त्याच्यामध्ये। आता ते आपण त्यात पाणी टाकू। एक चमचा तूप, हे गाईचं तूप घरी बनवलेलं आहे। आणि 6 चमचे जे आपण पेस्ट बनवली ती। आणि चवीनुसार त्यात मीठ टाकू। हे तयार झालेलं आहे। आपण हे एका वाटीत काढून घेऊ। आणि थंड झालं की आर्या शौर्याला खायला देऊ। व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा। आमच्या आर्या शौर्य ही नागलीची पेस्ट एकदम आवडीने खाता। शौर्या कशी झाली? कसं आहे शौर्या? शौर्या कसं आहे? कसं आहे? छान आहे ना?